हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे इंडियन फार्माकोपिया अँड ब्रिटिश फार्माकोपिया. तर आय पी स्टँड्स फॉर इंडियन फार्माकोपिया स्टँड्स फॉर आय पी अँड ब्रिटिश फार्माकोपिया स्टँड्स फॉर बी पी. आय पी आणि बी पी हे आपल्याला बऱ्यापैकी वेल नोन आहे, कारण ही जी टर्म आहे ही आपण यूज करतो डोसेज फॉर्ममध्ये. बट इन डिटेल आय पी म्हणजे काय आणि बी पी म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. सो त्यासाठीच आज आपण इंडियन फार्माकोपिया अँड ब्रिटिश फार्माकोपिया हा टॉपिक डिस्क्राईब करणार आहोत इन डिटेलमध्ये. ओके. आणि हा जो टॉपिक आहे तर डी फार्मसी आणि बी फार्मसीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, रॅदर दॅन ज्या आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यामध्ये सुद्धा आय पी बी पीवरती खूप सारे क्वेश्चन्स येतात. बरोबर. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो, जे आपले डोसेज फॉर्म असतात, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल टॅबलेट, तर डोसेज फॉर्मच्या पुढे आपण काय करतो, टॅबलेट लिहिल्यानंतर ना आय पी किंवा बी पी हे यूज करतो. बट व्हॉट इज मीन बाय आय पी अँड व्हॉट इज मीन बाय बी पी. ओके. फुल फॉर्म आपल्याला माहीत आहे, आय पी स्टँड्स फॉर इंडियन फार्माकोपिया अँड बी पी स्टँड्स फॉर ब्रिटिश फार्माकोपिया. बट आज तेच आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे इंडियन फार्माकोपिया अँड ब्रिटिश फार्माकोपिया, तर हा टॉपिक आपण प्रोसीड करू. ओके. तर आता इथे बघा, फर्स्ट आहे इंडियन फार्माकोपिया. इंडियन फार्माकोपिया आय पीचा लॉंग फॉर्म सगळ्यांना माहीत आहे, इंडियन फार्माकोपिया, बस एवढंच माहिती आहे. ओके. सो इंडियन फार्माकोपिया जे आहे, आता पॉईंट बघू आपण वन बाय वन. इट इज द ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स किंवा इट इज द स्टँडर्ड्स ऑफिशियल बुक, आपण असंही म्हणू शकतो. आय पी जे आहे, आय पी हे एक बुक आहे आणि ऑफिशियल स्टँडर्ड्स बुक आहे. ओके, हा एक पॉईंट झाला. त्यानंतरनं इट इज पब्लिश्ड बाय द इंडियन फार्माकोपिया कमिशन, इट मीन्स आय पी सी. आय पी सी ही टर्म आपल्याला माहीत आहे, बरोबर. बट आय पी सीचा लॉंग फॉर्म काय आहे, इंडियन फार्माकोपिया कमिशन. आय पी हे कोणी पब्लिश केलेलं आहे, तर इंडियन फार्माकोपिया कमिशन. हे बघा, हायलाईट करण्याचा पर्पज एवढाच आहे की हे जे कीवर्ड्स असतात ते आपल्याला वेल नोन पाहिजे एक्झाममध्ये, किंवा आपल्या ज्या सेमिस्टर एक्झाम्स असतात तर त्यावेळेससुद्धा फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर अकॉर्डिंगचे जे क्वेश्चन्स असतात तर त्यावेळेस असे क्वेश्चन्स येतात. आणि जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत फार्मसीचे, तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळेस कुणी पब्लिश केलेलं आहे, हे बुक आहे की काय आहे, या अकॉर्डिंगसुद्धा क्वेश्चन्स येतात. सो इंडियन फार्माकोपिया जे आहे तर इट इज ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स किंवा स्टँडर्ड्स ऑफिशियल बुक आहे, पब्लिश केलेलं आहे इंडियन फार्माकोपिया कमिशन, इट मीन्स आय पी सी. त्यानंतरनं आय पीचं जे मेन एम आहे तर ते आहे टू आयडेंटिफाय प्युरिटी अँड स्ट्रेंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ड्रग्ज अँड सोल्ड ड्रग्ज. ओके. जे पण मॅन्युफॅक्चरिंग ड्रग्ज असतील किंवा जे सेल करण्याचे ड्रग्ज असतील तर त्या ड्रगची जी प्युरिटी आहे किंवा त्याची जी स्ट्रेंथ आहे, ड्युरेशन आहे, तर ते डिटरमाइन करणं हे इंडियन फार्माकोपियाचं एम आहे. आणि रोल आहे ड्रग आयडेंटिफिकेशन्स अँड ड्रग मॉनिटरिंग. ओके, ड्रग सेफ्टी मॉनिटरिंग. इंडियन फार्माकोपिया अगेन हे काय आहे, स्टँडर्ड ऑफिशियल बुक आहे, पब्लिश कोणी केलेलं आहे, आय पी सी, इट मीन्स इंडियन फार्माकोपिया कमिशन. याचं जे मेन एम आहे तर ते आहे टू आयडेंटिफाय प्युरिटी अँड स्ट्रेंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ड्रग्ज अँड सोल्ड ड्रग्ज. याचा जो रोल आहे तर तो आहे ड्रग आयडेंटिफिकेशन्स अँड सेफ्टी मॉनिटरिंग. हवं तर नोट डाऊन करून घ्या तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये, एकदम सिम्पल पॉईंट काढलेले आहेत. आता नेक्स्ट आहे इंडियन फार्माकोपिया एडिशन. आता या ज्या इंडियन फार्माकोपियाच्या एडिशन्स आहेत ना, ह्या टोटल 9 एडिशन्स आहेत. आता लेटेस्ट 10th एडिशनसुद्धा पब्लिश झालेली आहे, आपण नेक्स्ट बघणार आहोत. बट ह्या ज्या 9th एडिशन्स आहेत तर ह्या एडिशनचं जे पासिंग इयर आणि ज्या सप्लिमेंट्स आहेत ह्या आपल्याला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम अकॉर्डिंग. ठीक आहे. आणि याचे जे मोनोग्राफ आहेत तर मोनोग्राफसुद्धा आपण बघणार आहोत. तर वन बाय वन आपण या ज्या इंडियन फार्माकोपियाच्या एडिशन्स आहेत तर त्या डिस्कस करू. तर फर्स्ट एडिशन जी आहे ती पब्लिश झालेली आहे 1955मध्ये आणि त्याची जी सप्लिमेंट आहे तर ती 1960मध्ये पब्लिश झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतरनं जी सेकंड एडिशन आहे, सेकंड एडिशन्स ही पब्लिश झालेली आहे 1966मध्ये आणि त्याची जी सप्लिमेंट आहे तर ती आहे 1975मध्ये. थर्ड एडिशन्स पब्लिश झालेली आहे 1985, फोर्थ एडिशन्स 1996, फिफ्थ एडिशन 2007, सिक्स्थ एडिशन जी आहे तर ती 2010मध्ये आलेली आहे,
7th एडिशन हे 2014मध्ये आलेली आहे. त्यानंतरनं 8th एडिशन ही 2018मध्ये आलेली आहे. आणि जी 9th एडिशन आहे तर 9th एडिशन ही 2022मध्ये आलेली आहे. आता ह्या ज्या एडिशन्स आहेत या एडिशन्स तुम्ही एक ट्रिक वापरून पण लर्न करू शकता, पिरॅमिडमध्ये करू शकता किंवा फ्लोचॅटमध्ये करू शकता. हे बघा, जर 6, 7, 8 आणि 9th एडिशन जर तुम्ही बघितल्या तर ह्या प्रत्येक एडिशन्स 4-4 वर्षांनी पब्लिश झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे 10th नंतरनं प्रत्येक 4 वर्षांनी एक एडिशन्स पब्लिश झालेली आहे. ह्या अकॉर्डिंग पण तुम्ही लर्न करू शकता. आणि याच्या ज्या सप्लिमेंट आहेत, फर्स्ट आणि सेकंडची सप्लिमेंट, तर यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारला जातो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. आणि जो सेमिस्टरचा पेपर असतो डी फार्मसी बी फार्ममध्ये, तर त्यावेळेससुद्धा एडिशन्सवरती 2 to 4 मार्क्सला क्वेश्चन्स विचारतात आय पीवरती. ओके, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. देन आहे मोनोग्राफ. तर मोनोग्राफ म्हणजे काय? इट इज ऑल्सो नोन ॲज अ ड्रग प्रोफाईल. फॉर एक्झाम्पल, आता हे बघा, आपलं एक नाव असतं. असं जर आपण एक एक्झाम्पल घेतलं तर प्रत्येक पर्सनचं एक नेम असतं, त्यानंतरनं ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्यानंतरनं ब्लड ग्रुप असेल. हे काय झालं, त्याच पर्सनचं एक स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन झालं, त्याला आपण म्हणतो त्याची प्रोफाईल. तसंच मोनोग्राफ म्हणजे काय? जे पण ड्रग्ज आहेत, सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड, जे पण डोसेज फॉर्म आहेत, त्या ड्रगचं एक स्पेसिफिक मोनोग्राफ म्हणजे त्याचे एक प्रोफाईल असणार. जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल अँटी मलेरिया, तर जे अँटी मलेरियल ड्रग्ज आहेत तर त्या ड्रगचं जे डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे ते कोणत्या कॅटेगरीमधनं, क्लोरोक्विनची कॅटेगरी कोणती आहे, त्याचा यूज काय आहे, डोसेज फॉर्म कोणते आहेत, ब्रँड नेम काय आहे, केमिकल नेम काय आहे त्याचं, किंवा त्याचं जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स आहे, तर ते होल डिस्क्रिप्शन, त्यालाच आपण काय म्हणणार, ड्रगचा मोनोग्राफ. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू 9th एडिशन तोपर्यंत किती मोनोग्राफ होते, तर 3152. ओके, आता जसं की मी आत्ताच बोलले की ॲडिशनल अजून एक एडिशन 10th एडिशन्स ही ॲड झालेली आहे. तर एडिशन्स ॲड झाली म्हटल्यावरती त्यामध्ये ड्रग्स प्रोफाईलसुद्धा ॲड झाले, आणि ड्रग्स प्रोफाईल ॲड झाले म्हणजे त्यामध्ये अजून मोनोग्राफ ॲड होणार. ठीक आहे, तर 1 by 1 आपण ह्या ज्या एडिशन्स आहेत ना, एक सिम्पली आपण ह्या एडिशनचं प्रिन्सिपल बघू. आता ही जी फर्स्ट एडिशन आहे, तर फर्स्ट एडिशन ही चेअरमन ऑफ BN घोष यांच्या अंडर पब्लिश झालेली आहे. जी सेकंड एडिशन आहे, तर सेकंड एडिशनचा मेन एम आहे टू फोकस टुवर्ड्स नेवर ड्रग. थर्ड एडिशनचा मेन एम आहे जे पण ट्रॅडिशनल सिस्टीमचे ड्रग्ज असतील, ओल्ड ड्रग जे आहेत, तर त्याची इन्फॉर्मेशन्स कलेक्ट करणं. फोर्थ एडिशनचा रोल आहे व्हेटरनरी ड्रगचा स्टडी करणं. आणि जी व्हेटरनरी सप्लिमेंट आहे फोर्थ एडिशनची, तर ती 2000मध्ये पब्लिश झालेली आहे. इथे ॲड करून घेऊ शकता तुम्ही. जी फोर्थ एडिशन आहे, तर याची जी सप्लिमेंट आहे वेटरनरी, तर ती 2000मध्ये आलेली आहे. त्यानंतरनं जी फिफ्थ एडिशन आहे, फिफ्थ एडिशनमध्ये जे हेल्थ अकॉर्डिंगचे प्रोग्रॅम्स आहेत किंवा हेल्थ एज्युकेशनल प्रोग्रॅम्स असतात, तर ते रेग्युलेट होतात. सिक्स्थ एडिशन्समध्ये जे पण आपले ड्रग्ज आहेत किंवा जे पण ड्रगचे मोनोग्राफ आहेत, तर ते इलेक्ट्रॉनिक DVD फॉर्मॅटमध्ये कलेक्ट केले जातात. आणि ही जी 7th एडिशन्स आहेत, तर 7th एडिशन्समध्ये अँटी कॅन्सर, अँटी मलेरियल ड्रग्स जे आहेत, तर त्या ड्रगचा मोनोग्राफ असतो. ओके, आणि 7th एडिशन जी आहे, तर ती 4 व्हॉल्यूममध्ये डिवाईड झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, जर क्वेश्चन असा आला की 4 व्हॉल्यूम ह्या कोणत्या एडिशन्समध्ये डिवाईड झालेले आहेत, तर त्याचं करेक्ट आन्सर असणार 7th एडिशन. आता परत एकदा मोनोग्राफ. तर मोनोग्राफ म्हणजे काय? इट इज ऑल्सो नोन ॲज अ ड्रग प्रोफाईल. जसं की मी एक तुम्हाला डेली लिव्हिंगमधलं एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. मग मोनोग्राफमध्ये काय असणार? जे पण ड्रग्ज आहेत त्याची डेफिनेशन, त्याचं डिस्क्रिप्शन्स असणार, आयडेंटिफिकेशन्स असणार. आयडेंटिफिकेशन्समध्ये फिजिकल आणि ॲनालिटिकल टेस्ट परफॉर्म केली जाते. त्यानंतरनं जे ड्रग्ज आहेत त्याची प्युरिटी डिटरमाइन केली जाणार, आणि ॲसे, स्टोरेज अँड पॅकेजिंग, हे सगळी इन्फॉर्मेशन्स त्या ड्रगची कशामध्ये असणार, तर मोनोग्राफमध्ये असणार, आणि इज ऑल्सो नोन ॲज ड्रग प्रोफाईल. ओके, आता हे बघा, इथेच मी बोलले की लेटेस्ट एडिशन्स पब्लिश झालेली आहे, तर आपल्याला नोटमध्ये तेच बघायचं आहे. IPची जी लेटेस्ट एडिशन आहे, तर ती 2026मध्ये पब्लिश झालेली आहे, रिलीज केलेली आहे युनियन हेल्थ मिनिस्ट्रींनी. आणि याचे जे मोनोग्राफ आहेत, तर ते 3340 आहेत, म्हणजे न्यूली 121 मोनोग्राफ यामध्ये ॲड झालेले आहेत. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू ओल्ड एडिशन्स किती मोनोग्राफ होते? 3152. मोनोग्राफसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत, मोनोग्राफवरती सुद्धा क्वेश्चन्स येतात.
फॉर एक्झाम्पल आता एक्झाममध्ये जर क्वेश्चन्स आला की आय पीची लेटेस्ट एडिशन्स कधी पब्लिश झालेली आहे, तर 2026मध्ये कुणी पब्लिश केलेली आहे, तर युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने. टोटल किती मोनोग्राफ आहेत आता यामध्ये 3340 आणि ॲडिशनल म्हणजे न्यू किती मोनोग्राफ ॲड झालेले आहेत, तर 121 मोनोग्राफ न्यूली ॲड झालेले आहेत. ठीक आहे. ओल्ड मोनोग्राफ किती आहे, 3152. त्यामध्ये 121 मोनोग्राफ ॲड झालेले आहेत, म्हणजे टोटल किती मोनोग्राफ आहेत, 10th एडिशन्स अकॉर्डिंग 3340. तर आपला जो आय पी हा जो पॉईंट आहे हा इथे कवर झालेला आहे. नेक्स्ट आहे बी पी. बी पी इट मीन्स ब्रिटिश फार्माकोपिया. आता आय पी आणि बी पीमध्ये डिफरन्स काय आहे, तर जे आय पी आहे तर त्याचं ओरिजिन आहे इंडिया, इट मीन्स इंडियन फार्माकोपिया. आणि जे बी पी आहे तर याचं जे ओरिजिन आहे तर ते युनायटेड किंगडम आहे, म्हणजेच ब्रिटिश फार्माकोपिया. त्यानंतरनं यांचा जो मेन एम आहे किंवा जो मेन पर्पज आहे तर तो सेम आहे, म्हणजे दे रिप्रेझेंट सेम क्वालिटी ऑफ मेडिसिन. ओके, बट फॉलो डिफरंट टेस्टिंग गाईडलाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग रूल. पर्पज एकच आहे, जे पण ड्रग्ज आहेत त्यांची सेम क्वालिटी म्हणजे त्यांची जी क्वालिटी, क्वांटिटी, इफिकसी, सेफ्टी जी आहे तर ते मेडिसिनची डिटरमाइन करणं, बट फॉलो डिफरंट गाईडलाईन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग रूल. ओके, हा एक डिफरन्स लक्षात ठेवायचा. बॅक टू दी पॉईंट, ब्रिटिश फार्माकोपिया. ब्रिटिश फार्माकोपिया कधी पब्लिश झालेला आहे, तर 1664मध्ये. इट्स अ ऑफिशियल नॅशनल फार्माकोपिया ऑफ द युनायटेड किंगडम. Then they providing the legally enforceable quality standards for medical substances and pharmaceutical product. ठीक आहे. जसं की आत्ताच बोलले, पर्पज एकच आहे, जे पण ड्रग्ज आहेत फार्मास्युटिकल प्रिपरेशन्समध्ये लाईक सॉलिड, सेमी सॉलिड किंवा जे लिक्विड डोसेज फॉर्म आहेत तर त्या प्रत्येक डोसेज फॉर्मची क्वालिटी, सेफ्टी, इफिकसी मेंटेन करणं हेच आय पी बी पीचा रोल आहे. बट हे म्हणजे मेंटेन करताना ते काय करतात, जे डिफरंट टेस्टिंग गाईडलाईन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग रूल्स असतात तर ते फॉलो करतात. त्यानंतरनं पब्लिश इयर आहे 1664. हे एक नॅशनल फार्माकोपिया आहे युनायटेड किंगडम आणि दे आर प्रोव्हाइडिंग द लिगली इन्फोर्सेबल क्वालिटी स्टँडर्ड्स फॉर द मेडिसिनल सबस्टन्सेस अँड फार्मास्युटिकल प्रोडक्ट. अगेन जे बी पी आहे तर ते इन्शुअर करतात ड्रग सेफ्टी, इफिकसी, क्वालिटी कंट्रोल ड्युरिंग रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग. हे एक लक्षात ठेवायचं. काय इन्शुअर करतात, ड्रगची सेफ्टी, इफिकसी, क्वालिटी कंट्रोल. कधी, ड्युरिंग ड्रगच्या रिसर्चमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस किंवा टेस्टिंगच्या वेळेस. ठीक आहे. आता हे मॅनेज कोण करतात, तर MHRA अँड ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन. MHRA इट मीन्स मेडिसिन्स अँड हेल्थ केअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी. शॉर्ट फॉर्म, त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला माहीत पाहिजे. MHRA इट मीन्स मेडिसिन्स अँड हेल्थ केअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सी. रोल आहे इन्श्युअर ड्रग सेफ्टी, इफिकसी अँड क्वालिटी कंट्रोल. आता ॲन्युअल अपडेट आहे, जसं प्रिव्हियसली आपण आय पीचा अपडेट बघितलेला आहे तसंच बी पीचं सुद्धा अपडेट आहे. न्यू एडिशन्स पब्लिश एव्हरी ऑगस्ट. हे बघा इम्पॉर्टंट आहे, हायलाईट करण्याचा पर्पज तोच आहे. एक्झाममध्ये हा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो की जे बी पी आहे तर बी पीची न्यू एडिशन्स हे कधी अपडेट होते, ओके, किंवा कधी पब्लिश होते, तर एव्हरी ऑगस्ट, एव्हरी इयर इन ऑगस्ट. लिगली इफेक्टिव्ह ऑन अ Jan 1 ऑफ द इयर. पब्लिश होते ऑगस्टमध्ये, बट इफेक्टिव्ह कधी आहे तर 1 जानेवारी. त्यानंतरनं बी पी 2026 एडिशन्स कंटेन 4000 मोनोग्राफ. बी पीमध्ये अकॉर्डिंग टू 2026 किती मोनोग्राफ आहेत, 4000 मोनोग्राफ आहेत. आणि आपण आय पीमध्ये बघितलं होतं, आय पीमध्ये 2026 अकॉर्डिंग किती मोनोग्राफ होते टोटल, 3340. आणि बी पीमध्ये किती मोनोग्राफ आहेत तर 4000 मोनोग्राफ आहेत. आता गाईडलाईन्स आहेत, तर न्यू गाईडलाईन्स आहे याची AQBD अँड ATMP. सो AQBD याचा लॉंग फॉर्म काय आहे तर ॲनालिटिकल क्वालिटी ॲनालिटिकल क्वालिटी बाय डिझाईन. अँड ATMP याचा लॉंग फॉर्म काय आहे तर ॲडव्हान्स थेरपी मेडिसिनल प्रोडक्ट. हवं तर मी इथे नोट डाऊन करते. AQBD इट मीन्स ॲनालिटिकल क्वालिटी बाय डिझाईन आणि ATMP इट मीन्स ॲडव्हान्स थेरपी मेडिसिनल प्रोडक्ट. ओके, सो जो आजचा आपला टॉपिक आहे
इंडियन फार्माकोपिया अँड ब्रिटिश फार्माकोपिया हा इथे आपला कंप्लीट झालेला आहे. हे बघा, आपल्याला ना आय पी आणि बी पी हे माहीत आहे. ते पण का माहीत आहे? डोसेज फॉर्म असतात, डोसेज फॉर्मच्या पुढे आपण आय पी आणि बी पी राईट करतो. बट ॲक्च्युअल आय पी आणि बी पी म्हणजे काय, तर ते आज आपण इथे बघितलेलं आहे. जर ह्या टॉपिक रिगार्डिंग जर कोणाला काही डाऊट असेल किंवा कोणता पॉईंट्स क्लिअर झालेला नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण जसं की मी इथे बोलले, आय पी आणि बी पी जे आहेत तर त्याच्या पर्पज एकच आहे, बट डिफरंट गाईडलाईन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग रूल्स आहेत. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण गाईडलाईन्स आणि रूल्स बघणार आहोत. तर इथे बघा, आपण ह्या ज्या एडिशन्स वगैरे आहेत तर त्या एकदम सिम्पल फॉर्मॅटमध्ये इयर आणि त्याच्या सप्लिमेंट्स घेतलेले आहेत. त्यानंतर एक्झाम रिगार्डिंग, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रिगार्डिंग जे MCQ क्वेश्चन्स बनू शकतात तर ते टॉपिक आपण हायलाईट केलेले आहेत. हवं तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. लेटेस्ट एडिशन्स ज्या आहेत आय पीच्या आणि बी पीच्या त्याही आपण इथे कवर केलेल्या आहेत. मोनोग्राफ बघितलेले आहेत. त्यानंतरनं कुणी रिलीज केलेलं आहे किंवा त्या मॅनेज कोण करतं आपण हे सुद्धा बघितलेलं आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे इथे कवर झालेला आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.